औरंगाबादमधल्या बीड बायपासवरच्या सूर्या लॉन्सवर ही बैठक होतीये। या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहिर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित आहेत। याशिवाय पंकजा मुंडे, भाजप नेत्या शायना एनसी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, बबनराव लोणीकर, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अन्य काही मंत्री आणि पदाधिकारीही बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीनंतर विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातल्या मुख्यमंत्री दुष्काळाबाबत आढावा घेणार आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। नितेश, सगळेच मंत्री खासदार या बैठकीला उपस्थित आहेत, काय नेमकी या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे यानंतर मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दुष्काळी बैठकीचा आढावा घेणार आहेत, त्या संदर्भातली काय काय माहिती आहे? सुवर्ण, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्य समन्वय समितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर काही मंत्री हजर होते। या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रणनीतीबाबत काही रणनीतीबाबत चर्चा झाली आणि जी चर्चा झाली ती त्याबाबत अजून काही अपडेट्स आपल्याला मिळालेले नाहीयेत, कारण मध्ये जाण्याचा पत्रकारांना मज्जाव करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नक्की याबाबत काय चर्चा झाली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रणनीतीबाबत आगामी काय धोरण आहे हे मात्र आपल्याला कळू शकलेलं नाहीये। नितेश, यानंतर या संपूर्ण दुष्काळी भागाच्या बैठकी संदर्भातला सगळा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत, त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।